नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रगतीच्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत. प्रगती क्लासेस, गुरुप्रसाद क्लासेस, सर्व विद्यार्थी, पालक सर्वांना माझा नमस्कार. आज आपण मराठीचा 5वा लेसन पाहणार आहे. पहिले 4 प्रकरणं झालेले आहेत. त्यातले एक होतं गीत, वंद वंदे मातरम. दुसरं होतं संत नामदेवांचा एक अभंग होता, जैसा वृक्ष नेणे. तिसरे होते तोही अभंग होता संत जनाबाईंचा, धरीला पंढरीचा चोर. आणि चौथा एक लेसन आपण पाहिला, नात्यांची घट्ट वीण. असे 4 लेसन झाल्यानंतर आज आपण 5व्या लेसनला सुरुवात करणार आहे. अतिशय सुंदर असा लेसन आहे, एक होती समयी. समजलं? हा उत्तम कांबळे यांचा पाठ आहे. उत्तम कांबळे यांचा जन्म 1956चा आहे. प्रसिद्ध असे लेखक आहेत. श्राद्ध, अस्वस्थ नायक, शेवटून आला माणूस या त्यांच्या कादंबऱ्या अत्यंत प्रसिद्ध आहेत. रंग माणसांचे, कथा माणसांच्या, कावळे आणि माणसं, न दिसणारी लढाई, नंतर परत्या इत्यादी त्यांचे कथासंग्रह आहेत. थोडंसं वेगळं, फिरस्ती, जगण्याच्या जळत्या वाटा, पावलानेच बनते वाट इत्यादी त्यांचं ललित लेखनही आपण पाहतो. साहित्यामध्ये मोठा व्यासंग असणारी ही व्यक्ती. 5व्या बोटावर सत्य, किनाऱ्यावरचा कालपुरुष, खूप दूर पोहोचलो आपण इत्यादी त्यांचे कविता संग्रह आपणाला प्रसिद्ध झालेले पाहायला मिळतात. साहित्य निर्मितीसाठी तसेच पत्रकारितेसाठी विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. असं उत्तम अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे हे उत्तम कांबळे आपल्या समोर आज एक पाठ ठेवत आहेत, एक होती समयी. पाठाचं नाव काय आहे? एक होती समयी. बघा, या लेसनमध्ये आपल्याला आदिवासी भागामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या किंवा शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी ज्याने आपलं अवघं आयुष्य वेचलं, म्हणजे पूर्व प्राथमिक शिक्षण आहे ते किमान गरिबांच्या लोकांना मिळावं, आदिवासी पाड्यातली मुलं शिकावीत, ती सुद्धा समाजाच्या प्रवाहामध्ये यावीत आणि समाजामध्ये मानाचं स्थान त्यांना सुद्धा मिळावं, हे भटकं दारिद्र्य असणारं गरिबीचं जीवन त्यांचं सुद्धा संपवावं, संपूर्ण भारताला आनंदाचे आणि समृद्धीचे दिवस यावे, अशा उदात्त हेतूने ही पूर्व प्राथमिक शिक्षणाची गंगा या आदिवासी लोकांच्या खेड्यापाड्यामध्ये किंवा पाडोपाडी म्हणा, त्यांचे पाडे असतात, पाडा म्हणतात त्याला, त्या वस्त्या असतात जंगलामध्ये, त्या पाड्यांवरती घरोघरी पोहोचवण्यासाठी ज्यानं आपलं आयुष्य वेचलं, अशा थोर समाजसेविका महाराष्ट्रातल्या आणि शिक्षण तज्ज्ञ ज्यांचं नाव आहे अनुताई वाघ, यांच्या कार्याचा परिचय उत्तम कांबळेंना या पाठातून तुम्हाला करून द्यायचा आहे. तसं हे चरित्रपर लिखाण आहे. समजलं? उत्तम कांबळे यांनी अनुताई वाघ यांचं चरित्रपर केलेलं हे लेखन आहे. त्यांचा परिचय तुम्हाला करून द्यायचा आहे. या अनुताई वाघ यांचा परिचय, त्या समाजसेविका आहेत, त्या शिक्षण तज्ज्ञ आहेत आणि ही पूर्व प्राथमिक शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवणाऱ्या, त्यासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या अशा या समाजसेविका आहेत. त्यांचा परिचय प्रस्तुत पाठामध्ये उत्तम कांबळेंना तुम्हाला करून द्यायचा आहे. या पाठातून लेखकांना परिचय करून देत असताना तुम्हाला त्यांचं व्यक्तिमत्व तुमच्या समोर मांडायचं आहे. त्यांचं व्यक्तिमत्व तुमच्या समोर मांडायचं आहे, जेणेकरून अशा अनेक माणसं तुमच्या पिढीमध्ये सुद्धा समाजाची सेवा करणारी तयार होत, ज्यामुळे समाजाचा हा जगन्नाथ रूपी गाडा पुढे चालू राहील, समाज पुढे चालू राहील, असा उदात्त हेतू आहे. हा जो पाठ आहे, हा पाठ डोंगरासाठी काही फुले या पुस्तकातून घेतलेला आहे. अतिशय उत्तम असा पाठ. समयी या शब्दाचा प्रयोग किंवा रूपक योजनेचा कारण काय असावं ते तुम्हाला सांगतो, मग तुमच्या लक्षात येईल शीर्षक. एक होती समयी. म्हणजे अनुताई वाघ आता राहिलेल्या नाहीत, अनुताई वाघ आपल्यामध्ये नाही, ते समाजातून गेलेले थोर समाजसेविका, शिक्षण तज्ज्ञ आहेत. गोर गरिबांच्या उंबऱ्यापर्यंत त्यांनी शिक्षणाची गंगा घरापर्यंत नेलेली आहे. अशा या समाजसेविकांचा परिचय करून देत असताना त्यांच्यासाठी एखादी प्रतिमा, एखादं रूपक योजना हे अपरिहार्य आहे आणि ते समयीचं आहे.
समई जी असते ना, त्या समईमध्ये एक वात असते आणि ती समई त्या वातेच्या स्वरूपात अशी पेटत राहते. पेटल्यानंतर ती समई जो काही उजेड देते, मग तो ज्ञानरूपी असेल किंवा अजून काही असेल, है ना, जो प्रकाश देते ना ते दुसऱ्यांना देते, दुसऱ्यांसाठी ती तेवत राहते. रात्रभर ती तेवते, रात्रभर ती स्वतःला पेटवून घेते, त्या साऱ्या वेदना सहन करते, दुःख सहन करते आणि दुसऱ्यांच्या आयुष्यात हा प्रकाश निर्माण करते. अनुताई वाघ यांचं जीवन या समईसारखं आहे आणि म्हणून ती समई एक होती. समई दुसऱ्यासाठी समर्पित जीवन, परोपकारी जीवन, समाजाचं वेड असणारी ही माणसं अशी समाजात असतात, म्हणून समाजसेवा होते आणि म्हणून गोरगरिबांची मुलं शिकतात. गोरगरिबांच्या घरापर्यंत ही ज्ञानरूपी गंगा वाहते. त्याचं कारण आहे या साऱ्या लोकांचं बलिदान आहे त्याच्या पाठीमागे. त्यात अनुताई वाघ हे नाव अग्रक्रमाने घेता येईल असं आहे. अशा या समाजसेविकेचा परिचय या लेसन मध्ये करून द्यायचा आहे. काही माणसं असतात ना, ती वादळ झेलत असतात आणि ते वादळ पचवतात, म्हणजे त्या वादळानं खचून जात नाहीत. असे संघर्ष त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो. हे संघर्ष त्यांनी पाहिलेले असतात. ऊन वारा पाऊस सोसलेला असतो, त्यांना संकटाचं काही वाटत नाही. अनुताई वाघ यांच्या जीवनाचं अगदी तसं आहे, म्हणून मी सांगितलं तुम्हाला. त्यापैकी अनुताई वाघ एक आहे. काही माणसं वादळ झेलतात आणि काही पचवतात, त्यापैकी अनुताई वाघ आहे आणि पुढे विशाल सागराचं रूप धारण करतात. प्रचंड मोठं सागर जसं आहे ना, तसं त्यांचं जीवन सागररूपी जीवन, म्हणजे ज्याला थांग पत्ता लागत नाही, ज्यांची व्याप्ती आपल्या सामान्य लोकांच्या लक्षात येत नाही, असं हे जीवन ही माणसं जगत असतात. आणि म्हणून ती वादळं झेलतात, पचवतात आणि सागर रूप धारण करतात. काही माणसं वादळामुळे ना कोलमडून पडतात, काही माणसांना मात्र ते शक्य होत नाही. वादळ आलं, छोटंसं संकट आलं तर ते कोलमडून जातात. काही माणसं वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्याकडून घेत असतात. म्हणजे वादळ कसं पचवायचं, संकट आलं तर कसं उभं राहायचं, समोर कसं जायचं, हे आयुष्यभर शिकत असतात. तशाच पद्धतीनं आयुष्यभर आदिवासींसाठी जव्हारमधील कोसबाडच्या टेकडीवर ज्ञानयज्ञ टेवट ठेवणारी ही थोर समाजसेविका समईच्या स्वरूपात उत्तम कांबळे यांना दिसते. जव्हार तालुक्यामध्ये कोसबाडची टेकडी आहे. त्या कोसबाडच्या टेकडीपर्यंत, त्या टेकडीवरती राहणारे, डोंगर दऱ्यामध्ये राहणारी आदिवासी जमाती, त्यांच्या घरापर्यंत ज्ञान यज्ञ तेवत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षण तज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश यापैकी पहिल्या श्रेणीत होतो. जी माणसं वादळं झेलतात आणि ती पचवतात, पुढं विशाल सागराचं रूप धारण करतात, या कॅटेगरीमध्ये अनुताई वाघ यांच्या जीवनाचा समावेश होतो. त्या श्रेणीमध्ये अनुताई वाघांचं जीवन येतं. ते थोर समाजसेविका आहेत. असे अनेक वादळ पचवलेले आहेत. काही माणसं वादळं झेलतात, पचवतात आणि विशाल सागरात रूपांतरित होतात. काही माणसं वादळामुळे कोलमडून पडतात, तर काही माणसं वादळाला समोर कसं जायचं आयुष्यभर शिकतात. पण अनुताई वाघ त्यापैकी आहेत जी माणसं वादळ झेलतात, पचवतात आणि विशाल समुद्राचं सागराचं रूप धारण करतात. त्यांचं जीवन म्हणजे विशाल सागर आहे, ज्याचा थांग पत्ता लागणार नाही. ती ज्ञान यज्ञाची गंगा तेवत ठेवणारी ही समईच्या स्वरूपात समाजाला मिळालेली ही देणगी समाजसेविकेच्या स्वरूपात अनुताई वाघ यांच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या निधनानं, त्यांचं निधन झालं. कोसबाडची टेकडी हळहळली, त्या पाड्यातले लोक हळहळले, ते आदिवासी लोक हळहळले आणि परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटले. घरातल्या नात्यातल्या माणसांना सुद्धा जसे हुंदके फुटत नाहीत आजकाल, ते त्या आदिवासी पाड्यातल्या लोकांना हुंदके फुटले. अनुताईंच्या निधनानं एक वृत्तस्थ जीवनाची अखेर झाली. वृत्त घेतलेलं हे जीवन संपलं. कशाचं वृत्त होतंय? हे वृत्त होतं अनुताईंनी घेतलेलं आदिवासी गोरगरिबांची, जाती धर्मांची मुलं शिकवण्याचं हे वृत्त होतं. अशा एका वृत्तस्थ जीवनाची अखेर झाली. थोर शिक्षण तज्ञ म्हणून नावारूपाला आलेल्या ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढलेल्या अनुताईंचं एकूण जीवनच कसं होतं? त्यागाचं होतं, कसं होतं? कष्टाचं होतं, कसं होतं? निस्वार्थाचं होतं.
कसं होतं, सेवेचं होतं. समजलं. अनुताई वाघ यांचं लहानपण ताराबाई मोडक यांच्या सानिध्यात गेलं. अतिशय कष्टप्रद असं जीवन, अतिशय निस्वार्थी असं जीवन, अतिशय त्यागाचं असं जीवन त्या जगल्या. या सर्वांचा कष्ट, त्याग, निस्वार्थी सेवा, या सर्वांचा सुरेख मिलाप होता त्यांचं जीवन. अनुताईंचं जीवन म्हणजे त्याग, कष्ट, निस्वार्थी सेवा, परोपकार यांचा मिलाप. वयाच्या केवळ 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. ज्या वयामध्ये विवाह म्हणजे काही कळत नाही, नवरा काय असतो, संसार काय असतो, प्रपंच काय असतो, याची व्याख्या सुद्धा सांगता येत नाही, अशा 13व्या वर्षाच्या वयामध्ये त्यांचा विवाह झाला. आणि विवाह असतो तरी काय हे समजण्यापूर्वीच, म्हणजे केवळ 6 महिन्याच्या आतच त्यांच्या इवल्याशा म्हणजे छोट्याशा मुलीच्या त्या कपाळावरचं कुंकू नियतीनं कायमचं पुसून टाकलं. भातुकलीचा हा खेळ मोडला. भातुकलीचा खेळ म्हणजे हा संसार, उगीविगीचा संसार, त्याला भातुकलीचा खेळ असं म्हणतात. म्हणजे उगीविगीच्या संसारामध्ये लगेच आपण मांडावा आणि मोडावा तशा पद्धतीचं त्यांच्या आयुष्यामध्ये हा खेळ झाला. म्हणून लेखक भातुकलीचा खेळ म्हणतो, लटका खेळ म्हणतो, फसवा खेळ म्हणतो. अवघ्या 6 महिन्यात विवाह झाल्यानंतर अवघ्या 6 महिन्यात त्यांचा नवरा वारला, त्यांचा मृत्यू झाला. 6 महिन्यातच त्यांच्या इवल्याशा कपाळावरचं कुंकू नियतीनं कायमस्वरूपी पुसलं. हा भातुकलीचा मांडलेला खेळ संपला. पण छोट्या आणि आभाळ एवढं दुःख, समजलं, इवल्याशा कपाळावरचं हे कुंकू जरी पुसलं असलं तरी त्या छोट्या अणूनं हे मोठं असं आभाळा एवढं दुःख पचवलं. त्या कोलमडून गेल्या नाहीत. म्हणून तर पहिली ओळ लेखकानं त्यांच्यासाठी वापरलेले, काही माणसं वादळ झेलतात आणि पचवतात आणि विशाल सागरामध्ये रूपांतरित होतात. अनुताईंचं वाग तसं आहे. नियतीने जरी कुंकू पुसलं तरी त्या डळमळल्या नाहीत. एवढ्या छोट्या अणून आभाळा एवढे हे दुःख सहज पचवलं. कोलमडून टाकणारं वादळ पचवलं. ताराबाईंनी त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसले. दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीनं उभ्या राहिल्या. मोठी जिद्द ठेवली, कोलमडून गेल्या नाहीत. अनेक संकट आली तरी डळमळीत व्हायचं नाही असा त्यांनी निर्धार केला. जिद्दीनं पुन्हा उभ्या राहिल्या, त्या कधीही पराभूत न होण्यासाठी. पुन्हा आयुष्यभर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही आणि डळमळीत कधी झाल्या नाहीत. अनेक आघात झाले, अनेक दुःख आली, अनेक अडचणी आल्या, पण मनाशी त्याने एकदा ठरवून टाकलेलं होतं, जिद्दीनं उभं राहायचं, कोलमडून पडायचं नाही, वादळ पचवायची, संघर्ष करायचा, कधी पराभूत न होण्यासाठी त्या उभ्या राहिल्या. त्यांनी स्वतः शिक्षण घेणं सुरू केलं. बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवी मिळवली. शाळेत त्या कधी गेल्या नाहीत. शाळेत जाण्या इतकी त्यांची परिस्थिती नव्हती. समाज व्यवस्थेत पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं वृत्त त्यांनी स्वीकारलं. स्वतः शिक्षण घेतलं, स्वतः शिकल्या, परिस्थिती नसताना शिकल्या, शाळेत जाता आलं नाही तरी शिकल्या, बाहेरून पदवी घेतली आणि त्या पदवीचा, त्या शिक्षणाचा उपयोग आदिवासींच्या घरोघरी ज्ञानरूपी गंगा पोचवण्यासाठी काम केलं. दुसऱ्यासाठी आयुष्य वेचलं. म्हणून समयी एक होती समयी. बाल ग्राम शिक्षण केंद्रानं सुरू केलेल्या पूर्व प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून कार्यास त्यांनी प्रारंभ केला. म्हणजे छोटंसं कार्य पूर्व प्राथमिक शाळेमध्ये एक छोटीशी कार्यकर्ती म्हणून कार्याला सुरुवात केली. आणि बघता बघता ताराबाईंच्या निधनानंतर त्या संस्थेच्या संचालक झाल्या. ताराबाई मोडक यांची जी संस्था आहे, शिक्षण संस्था, त्यांच्या संचालक झाला. ताराबाईंच्या त्या रोपट्याचं त्यांनी पुढं हळूहळू वटवृक्षात रूपांतर केलं. प्रचंड मोठा वटवृक्ष त्यांनी उभारला या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून. ताराबाईंचं निधन झाल्यानंतर त्या संस्थेची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली आणि त्यांनी ती लीलया पेलली. ताराबाईंच्या रोपट्याचं त्यांनी पुढे वटवृक्षात रूपांतर केलं. वेगवेगळ्या कल्पना शिक्षणासाठी, वेगवेगळी क्षेत्र आणि सातत्यानं नवनवे प्रयोग ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री आहे. शिक्षण देत असताना वेगवेगळी क्षेत्र निवडायची, वेगवेगळ्या क्षेत्राचं शिक्षण द्यायचं, सातत्यानं नवे नवे प्रयोग करायचे आणि पुढे काम करत राहायचं. ही त्यांच्या कामाची खरी कसोटी होती, त्रिसूत्री होती.
भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणाऱ्या आणि दारिद्र्याच्या शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना, म्हणजे दारिद्र्याचं हेच त्यांचं आयुष्य. त्यांच्या आयुष्यात दारिद्र्याशिवाय आणि गरिबीशिवाय काही नाही. वन भाकरीसाठी भटकणारं हे जीवन, भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणाऱ्या आणि दारिद्र्याचे शाप कपाळावर घेऊन जन्माला आलेल्या फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला. त्यांना आपलंसं केलं, आपल्या पोटच्या पुत्राप्रमाणे मुलाप्रमाणे सांभाळलं, त्यांना शिक्षण दिलं, मायेची ऊब दिली आणि असंख्य मनामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली. म्हणून एक होती समयी. ही ज्ञानाची ज्योत अशा मुलांच्या मध्ये पेटवणं, आदिवासी पाड्यामध्ये जाऊन त्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करणं, ही कमालीची गोष्ट आहे. अवघड अशी गोष्ट आहे, ती त्यांनी करून दाखवली, लीलया करून दाखवली. शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत, लेखिका अशा अनेक बिरुदावली त्यांना लाभल्या. त्या शिक्षक होत्या, त्या मार्गदर्शक होत्या, त्या उत्तम कार्यकर्त्या होत्या, त्या समाजसेविका होत्या, त्या विचारवंत होत्या, त्या लेखिका होत्या. अशी विविध रूपे व्यक्त करत त्यांनी आदिवासीमध्ये आपलं चांगलं मानाचं स्थान प्रस्थापित केलं आणि आपलं संपूर्ण जीवन आदिवासी पाड्यांसाठी त्यांनी वेचलं. आणि त्या पाड्यातील ही भाकरीच्या शोधात असणारी आणि गरिबी कपाळावर लिहून जन्माला आलेली, गरिबीत पिचत पडलेली ही जी मुलं आहेत त्यांनी आपली समजली, त्याला मायेची रूप दिली आणि ही ज्ञानाची गंगा त्यांच्या घरापर्यंत पोहोचवली. असं प्रचंड काम, सेवेचं काम त्यांनी केलं. म्हणून एक होती समयी. म्हणून समयीचं रूपक त्यांच्यासाठी उत्तम कांबळे यांनी योजलं. अतिशय उत्तम असं रूपक, सुंदर असं रूपक, काहीतरी बोध देणारं असं रूपक, आपणालाही काहीतरी शिकवणारं रूपक. समाजासाठी आपण काहीतरी लागतो, आपण सुद्धा शिक्षण घ्यावं आणि समाजासाठी काहीतरी करावं, अशा पद्धतीची धारणा, अशा पद्धतीचा संस्कार आपल्याला देणारं हे रूपक एक होती समयी. समर्पक असं हे शीर्षक. रानावनात भटकणाऱ्या आदिवासी जमातीला व्यावहारिक शिक्षण देणं तसं खूप सोपं, पण जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयुक्त ठरणारं औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड. त्यांना शाळेपर्यंत घेऊन येणं खूप अवघड. त्यांना सांगणं असं वागावं, असं राहावं, कपडे असे घालावेत, हे सारं सोपं, पण शाळेपर्यंत घेऊन यायचं आणि त्यांना औपचारिक शाळेतलं शिक्षण द्यायचं ही फार अवघड गोष्ट. पाड्यातली मुलं शाळेत जायला तयार नसतात, त्यांच्यावरती लहानपणापासून तसा संस्कार नसतो, लहानपणापासून ती बाहेर पडलेली असतात, जंगलात भटकत असतात. ही खूप अवघड गोष्ट याने अनुताईंनी सहज केली. त्यासाठी आवश्यक असते भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि त्या मुलांच्या ठाई असणारी माया, धडपड. या दोन्ही गोष्टी अनुताईंकडे होत्या. धडपड होती, दूरदृष्टी होती आणि आईची माया होती त्यांच्याकडे. अशा अनेक गोष्टी अनुताईकडे असल्यामुळे त्या आदिवासी पाड्यात जंगलामध्ये फिरणाऱ्या त्या मुलांना सुद्धा तिनं शाळेत खेचलं, शाळेत आणलं आणि त्यांना ज्ञान दिलं. त्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रयोग करताना कसलीच अडचण बसली नाही की पाश्चिमात्याचा अभ्यासक्रम भाषांतरित करावा लागला नाही. प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूणच शिक्षणाचा आणि आयुष्याचा भक्कम पाय असावा लागतो, याचं भान त्या कधीच विसरल्या नाही. प्राथमिक शिक्षण हाच शिक्षणाचा पाय आहे, तोच मुलांचा पक्का करावा असं त्यांनी मनोमन ठरवलं. शिक्षणाच्या दिशाहीन प्रसाराचा ध्यास त्यांनी धरला नाही. आपल्या मंद प्रकाशामध्ये